नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्री गणेशाय नमः, सरस्वत्यै नमः, वेदव्यासाय नमः, पुराणपुरुषोत्तमाय नमः। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव। श्रोता भक्तान श्री पांडुरंग समर्थ दिव्य श्री गरुड महापुराण की जय। श्रोते हो, आपण कालपासून श्रवण करत आहात दिव्य श्री गरुड महापुराण। जे दिव्य या गरुड पुराणामध्ये आहे ते दिव्य दुसऱ्या कुठल्याही पुराणामध्ये नाही, आपण कालच बघितलेलं आहे। भागवतामध्ये प्रेताचं जीवन कसं असतं, प्रेतातला मोक्ष कसा मिळतो इथपर्यंत उल्लेख आलेला आहे, तो म्हणजे धुंदुकारीचा, की त्याच्यासाठी गोकर्णाने भागवताची कथा वगैरे केली। धुंदुकारी खूप मोठं प्रेत बनलं होतं। भागवत पण खूप मोठा ग्रंथ आहे, भागवत पण भगवंताच्या भक्तीला जोडणारा ग्रंथ आहे। आणि भागवताचाच एक भाग जो भागवतामध्ये महर्षींचं कथन करणं राहून गेलं, त्याच्या माध्यमातून त्यांनी एक नवीन पुराणाची निर्मिती केली, ती म्हणजे गरुड पुराण। ही सुद्धा महर्षींची रचना आहे। महर्षींनी 18 पुराण लिहिले, त्यामध्ये 17वं पुराण लिहिलं, ते म्हणजे गरुड पुराण। मृत्यू उपरांत सगळं जीवन आणि विशेष म्हणजे जिवंतपणे मनुष्याने जीवन कसं जगायला पाहिजे याचा उपदेश महर्षींनी या गरुड पुराणामध्ये केलेला आहे। हे गरुड पुराण सूतक काळामध्ये जेव्हा आपण घरात लावतो ना, तेव्हा आपले जे गेलेले पितर असतात ना, ते तृप्त होतात, ते प्रसन्न होतात, त्यांना आनंद प्राप्त होत असतो आणि त्यांना ऊर्ध्व गती प्राप्त होत असते, म्हणून लावायचं असतं। दुसरं म्हणजे आपलं मनुष्यांचं आत्मकल्याण, की याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा उपदेश श्रीमान नारायणांनी गरुडजींना केलेला आहे। तो गरुडजींना उपदेश मनुष्यांसाठीच केलेला आहे, की मनुष्यांनी जीवनामध्ये कसे कसे बदल केले पाहिजे, कसं कसं त्यांनी स्वतःमध्ये बदल करून जीवन चांगल्यापेक्षा अजून चांगलं आणि अजून चांगल्यापेक्षा अजून चांगलं कसं त्यांना करता येईल, कसं त्यांना ते जीवन चांगल्यापैकी व्यतीत करता येईल। जीवनामध्ये समतोल हा खूप महत्त्वाचा असतो। पाप पुण्य मनुष्याकडनं जाणते जाणतेपणी पाप कर्म तर उठता बसता चालता फिरता अनावधानाने काही वाचिक मानसिक पाप होतच असतात, पण पुण्य करण्यासाठी माणसाला प्रयत्न करावा लागतो। बिना प्रयत्न केला पुण्य होत नाही। तर श्रोतेहो, महर्षी सांगतायत की श्रवणाचे 4 अंग आहेत। मग श्रवणाचे 4 अंग कोणते कोणते बरं? तर सगळ्यात पहिले श्रवण आहे, की कथा प्रवक्ता जे बोलताय ते शांत चित्ताने एकाग्रतेने श्रवण करा। त्यांचा एकूण एक शब्द आपल्याला ज्ञान देणार आहे किंवा आपलं कल्याण करणार आहे। त्यामुळे कथा प्रवक्ता छोटंसं बालक जरी असला किंवा खूप मोठे ते वयस्कर जरी असले तरी त्यांच्या बोलण्याकडे मनुष्याचं लक्ष असायला पाहिजे। आता बघा तुम्ही, आपण TV चॅनलवरती वगैरे बघतो तर छोटे छोटे मुलं कीर्तन करतात, छोटे छोटे मुलं भागवत करतात। आपण म्हणतोय एवढंसं 5-6 वर्षाचं बाळ आहे, त्याचं काय आपण ऐकायचं? पण जर 2 शब्द तो चांगले सांगत असेल किंवा त्याच्या सांगणं ऐकल्याने आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम होत असतील, ज्ञान छोट्या व्यक्तीकडनं मिळो वा मोठ्या व्यक्तीकडनं मिळो, ते जर मिळत असेल तर मनुष्याने ते आत्मसात करायला पाहिजे आणि त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात मनुष्याने करायला पाहिजे। तर श्रवण सांगितलंय सगळ्यात पहिले। श्रवणानंतर काय सांगितलंय? चिंतन, की तुम्ही जे श्रवण केलंय ना त्याच्यावरती शांत डोक्याने चिंतन करा, विचार करा की आपण काय काय ऐकलं, गुरुजींनी काय काय सांगितलं। तर श्रवण चिंतन, मग चिंतन नंतर सांगितलंय निरिध्यासन। निरिध्यासन म्हणजे त्याच्यावरती काय करा? अभ्यास करा। आणि 4थं सांगितलंय आत्मपरीक्षण। मग अभ्यास केल्यानंतर ते सगळं स्वतःच्या जीवनामध्ये उतरवून तुमचं आत्मपरीक्षण करा आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टींमध्ये कमतरता वाटेल त्या त्या गोष्टीत जर त्या मार्गदर्शन आणि ते त्या ठिकाणी पूरकता निर्माण होत असेल, परिपूर्णता निर्माण होत असेल, तर त्या मार्गदर्शनाचा उपयोग जीवनामध्ये ती कमतरता काढून परिपूर्णता प्राप्त करून घेण्यासाठी करून घ्या। श्रोतेहो, आपण श्रवण करत आहात दिव्य श्री गरुड पुराण। मला असं वाटतं आपण कालच्या अध्यायाने एकदा थोडीशी उजळणी करून घेऊ। काल आपण काय काय कथा भाग बघितला
आणि तसं मग आपण पुढचा कथा भाग आजच्या दिवसाला बघणार आहोत. ठीक आहे, असो. तर कथा भाग आपल्याला असा बघायचा होता. बसून घ्या व्यवस्थित, मग सांगतो. हो हो, थांबतो ना मी, तसं काही नाही. अहो मी काय म्हणतो, नाही ताई, राहू दिलं असतं, राहू नको. त्यांच्या उपयोगाचं काय ह्याच्यामध्ये? नाही, असू द्या असू द्या, तुम्ही श्रवण करा. तसं काही अडचण नाही हो. ते काळे ऐकलं, त्यांनी खूप शांत बसले होते, काही असं डिस्टर्ब नाही, काही नाही हो. आणि त्यांनी सगळे प्रश्न विचारले मला नंतर. हो, मला सुद्धा खूप आनंद वाटला. एवढे कथा होतात पण असे प्रश्न कोणी विचारायला पाहिजे प्रश्न, की नाही गुरुजी काय काय नाही. मग पोथी नाही वाचत का तुम्ही? नोट्स काढण्यासारखं आहे का तुमच्याकडे ते? काय पोथी नाही वाचत का? म्हणजे ती पोथी मधला सारांश तुम्हाला सांगतोय मी. नाही, ते आलं लक्षात, म्हणजे तुम्ही ते नोट्स काढल्यासारखंच काढून ठेवलंय. पोथी याच्यामध्ये आणि हे आपलं सांगण्यासाठी व असं जे याच्यात येते त्याच्यामध्ये. आणि खरं सांगू का तुम्हाला, जे काही आहे ना ते सगळं माझ्या डोक्यातच आहे. हे तर फक्त लोकांच्या समाधानासाठी बुवा मी ठीक आहे. अहो तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज 304 305 पूर्ण होणे, जवळजवळ 306वं गरुड पुराण चालू आहे. म्हणजे व्यक्तीने एवढे गरुड पुराण सांगितलेले आहेत. ते सारखं सारखं सांगून तर ते आणि कायमस्वरूपी मी स्वतःचं जीवन आहे ना गरुड नारायणांच्या चरणी समर्पित करून टाकलंय. एका दिवसाला 2-2 3-3 ठिकाणी. कोरोनाच्या काळात तर मला एका वेळेला 9 ठिकाणी गरुड पुराण सांगावे लागले. तुम्हाला आश्चर्य वाटले, गुरुजी तुम्ही 9 गरुड पुराण कसं काय हँडल केले? तर 9 ठिकाणी गरुड पुराण चालले होते. आणि श्रीमन नारायण गरुडजींना असं पण म्हणतात की गरुडा पुस्तक असता तू या विद्या परहस्तगतम धनम कार्यकाले सपुत्पन्ने नसा विद्या नदत धनम. गरुडा पुस्तकातली विद्या नाही रे, ती पुस्तकात तात्पुरतीच बरी वाटते. खरी ती सगळी विद्या आपण आत्मसात करायला पाहिजे गरुडा. कारण वेळ आल्यावर तुम्ही कुठे पुस्तक शोधणार आहे? काल मला अचानक मित्राचा फोन आला मुंबईहून की माझ्या वडिलांचा आतुर काळ अगदी जवळ आहे आणि मला त्यांच्याकडनं संकल्प करून घ्यायचा आहे गोदानाचा. मी खूप लोकांना विचारत, ते म्हणतात मला 15-20 मिनिटं द्या, आम्ही ग्रंथ चाळतो, शोधतो, तुला सांगतो. मला इमर्जन्सी पाहिजे रे, माझ्या हातात वेळ अजिबातच नाहीये. मला संकल्प करून घ्यायचा आहे त्यांच्याकडे. एकदा संकल्प गोदानाचा झाला, त्यांनी देह जरी ठेवला तर त्यांच्या निमित्त मी भविष्यात पुढे गोदान वगैरे करून घेईल. पण मला संकल्प इमर्जन्सी पाहिजे रे. त्याला लगेच होतो, त्या अवस्थेमध्ये होतो, तिथून त्याला मी लगेच संकल्प सांगितला. त्याला आनंद वाटला की नाही माझं काम वेळच्या वेळी गुरुजींनी परिपूर्ण केलं. मी पण त्याला बाकीच्यांसारखं उत्तर दिलं असतं की नाही मग मी घरी जातो, मग मी पुस्तकं बघतो, मग मी ग्रंथ बघतो. तर पुस्तक असता तू या विद्या परहस्तगतम धनम. पुस्तकात असलेली विद्या आणि दुसऱ्याला उसना दिलेला पैसा वेळेवरती आपल्या काहीही उपयोगाचा नाही. कधी कधी माझ्या कामात असतो, अचानक मित्रांचा फोन येतो की भाऊ अशा ठिकाणी जाऊन तुला गरुड पुराणाचे अमुक अध्याय पूर्ण करून द्यायची किंवा सुरुवात करायची आहे. मग वेळ कमी असतो की घरी जाऊन पोथी घेऊन परत तिथे जाईल, एवढा वेळ पण नसतो. मग अशा वेळेला आहे त्या स्थितीमध्ये जाऊन त्यावेळची वेळ आपण परिपूर्ण आपल्याला करता आली पाहिजे. आणि गरुड पुराणात श्रीमान नारायण गुरुजींना सांगते की व्यक्तीचे वस्त्र काय, कपडे काय हे सुद्धा महत्त्वाचं नाही. तो जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून जरी सांगत असेल, पण तो जर काहीतरी चांगलं सांगतोय, ज्ञानाच्या गोष्टी सांगतोय, तर मनुष्याने ते सुद्धा आत्मसात करून घ्यायला पाहिजे. तर गरुड पुराण, दिव्यश्री गरुड महापुराण पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं की गरुड नारायणांची उत्पत्ती कशी झाली. कश्यपनंदन आहेत आणि विनीता पुत्र गरुडजी आहेत. भगवान महाविष्णूंची त्यांनी खूप सारी भक्ती केली, तपोबल केलं, तपसाधना केली, भगवान विष्णू प्रसन्न झाले. आणि गरुडजींनी सगळ्यात पहिले जर काही केलं असेल तर सगळ्यात पहिले आपल्या मातेला ऋणातनं मुक्त केलं. मग कोणत्या ऋणातनं मुक्त केलं? तर दास्यत्वाच्या ऋणातनं मुक्त केलं. आणि मातेला दास्यत्वाच्या ऋणातनं मुक्त केल्यानंतर हे आमचे गरुड नारायण भगवंताचं हृदय, भगवंतांचं अंतःकरण आणि भगवंताच्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे आमचे गरुड नारायण हे बनले. भगवंताचं वाहनच गरुड नारायण. गरुडांना सुपर्ण म्हणतात, वैनतेय म्हणतात, कश्यपनंदन म्हणतात, विनीता पुत्र म्हणतात. अनेक नावं गरुडजींची सुद्धा आहे. जो गरुड पुराण श्रवण करतो त्याला धर्म अर्थ काम मोक्षाची प्राप्ती होते. पितरेश्वरांची त्याच्यावरती कृपा होते, गरुड नारायणांची कृपा होते. विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त होते, विजयार्थाला विजय प्राप्त होतो, धनार्थाला धन प्राप्त होतं, आरोग्य ज्याचं बिघडलेलं असेल त्याला स्वास्थ्य प्राप्त होतं, पापी मनुष्याला पापातनं मुक्ती प्राप्त होते आणि ज्याला मोक्षाची कामना असते त्याला मोक्ष प्राप्त होतो. श्रोतेहो, ज्याप्रमाणे देवांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहे, गंगांमध्ये नद्यांमध्ये गंगा नदी श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे 18 पुराणांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ पुराण जर कोणतं असेल तर ते फक्त दिव्यश्री गरुड महापुराण आहे. त्यावेळेला श्रीमान नारायणांना गरुडजींनी विचारले, हे भगवंता, हे परमेश्वरा, हे लोक
या जीवनामध्ये जन्म घेतात अनंत काळ, दुःख भोगतात, दुःख भोगून पुन्हा मृत्यूला प्राप्त होतात, यांचं कल्याण कसं होईल? शौनकादी ऋषींना हाच प्रश्न 88,000 ऋषींनी विचारल्यावरती ऋषी सांगतायत की हे मनुष्य जन्माला आल्यानंतर या संसारामध्ये इतके गुरु फुटून जातात की लहानपणामध्ये देव होत नाही, म्हणजे देवाचं काही नामस्मरण होत नाही किंवा देवाच्या कथा ऐकणं होत नाही किंवा देवाशी जोडले आपण जात नाही. मोठेपणामध्ये आपण संसार करतो आणि म्हातारपणामध्ये नातूपंतू सांभाळण्यामध्ये म्हातारपण आपण घालवून देतो. मनुष्य जोपर्यंत देवाशी जोडला जात नाही तोपर्यंत त्याचे दुःख दूर होणार नाही. आणि जो भगवंताशी जोडला जात नाही, ज्याचे दुःख दूर होत नाही, जो भगवंताशी जोडला जात नाही, जो सत्कर्म करत नाही, सदाचरण करत नाही, त्याचं पाप खूप असतं, किंवा जो भगवंताची भक्ती करत नाही, मंगलमय भगवंताच्या नामाचा उच्चार वारंवार आपल्या मुखातनं करत नाही, त्याला प्राणांत करताना प्राणांताच्या समयामध्ये वात, पित्त, कफ या तिघ नाड्या बंद पडतात, घशात घुरघुर आवाज होतो आणि भयंकर यातनांनी तो प्राण शरीरातनं बाहेर पडतो. यमाचे दूत त्याला दृष्टांत देतात, म्हणजे दर्शन देतात की यमाची दूत कशी आकाराळ विकराळ आणि भयंकर आहे. त्यांना बघून तो मलमूत्र त्याग करतो, त्याला कंप सुटतो आणि असा तो त्याचा प्राण उत्क्रमण शरीरात न होतं. हा पहिल्या अध्यायाच्या कथेचा सारांश आपण काल तर पूर्ण कथाभाग बघितलाच होता. आज फक्त तुमची लिंक लागावी यासाठी आपण सारांश बघितला की कशा पद्धतीने तो प्राण शरीरातनं निघत असतो. दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं की यमाचा मार्ग कसा भयंकर आहे, कशा त्या भयंकर दुर्गम अशा मार्गातनं चालावं लागतं. कुठे असिपत्र नावाचं वन आहे, कुठे पुष्पवदना नावाची नदी आहे, कुठे गारांचा पाऊस पडतो, कुठे दगडांचा पाऊस पडतो, कुठे तीक्ष्ण चोचीचे पशु त्याला पक्षी त्याला चोचा मारत असतात, वज्रासारख्या चोचा मारून त्याचं मांस कुरतडून काढत असतात, कुठे वाघ, सिंह आदी श्वान वगैरे त्याला चावा घेत असतात, कुठे कुठे तो खोल खड्ड्यांमध्ये पडतो, कुठे पर्वतावरनं त्याला ढकलून दिलं जातं. आणि असा हा दुर्गम मार्ग परिपूर्ण तो करतो आणि 86,000 योजनांचा प्रवास तो एका वर्षात परिपूर्ण करतो. त्या एका वर्षामध्ये तो प्रत्येक महिन्याला कोणत्या कोणत्या नगराला जाऊन पोहोचतो इथपर्यंत आपण काल बघितलं. त्याच्यानंतर तो जेव्हा तिसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा तो यमाच्या नगरामध्ये जातो तेव्हा चित्रगुप्त आदी द्वारपाल यमराजांना सगळं त्याचं वर्णन सांगतात. श्रवण आणि श्रावणी या श्रवण देवता पुरुषांच्या क्रियाकर्मांवरती लक्ष ठेवतात आणि श्रावणी या महिलांच्या सगळ्या क्रियाकर्मांवरती पाप पुण्याचा हिशोब त्यांच्याकडे ठेवत असतात आणि सगळे जाऊन धर्मराजाला सांगत असतात. त्यावेळेला आपण बघितलं होतं की त्या यमलोकामध्ये सुद्धा जीवात्मा एकमेकांना ओळखतात आणि म्हणतात, तू माझे पैसे घेतले मला माझे पैसे दे, तू माझी संपत्ती हडप केली तू मला माझी संपत्ती दे, असे भांडणं हे तिथे सुद्धा करतात. इथपर्यंत आपण बघितलं होतं. नंतर यांना पाप पुण्याचे फल भोगण्यासाठी नरकामध्ये टाकून दिलं जातं. आता आपल्याला आजच्या अध्यायामध्ये बघायचं आहे कोणत्या कर्मांनी नरकाची प्राप्ती होते, असे काय काय कर्म केले म्हणजे नरकाची प्राप्ती होते. त्याच्या अगोदर एक छोटासा कथाभाग आपण बघू आणि मग पुढे कथेमध्ये प्रवेश करू. तर श्रोते हो, एक शेठजी होते, त्यांचं मोठं कपड्यांचं दुकान वगैरे होतं. त्या शेठजींच्या दुकानामध्ये एक मुलगा काम करायचा, साधारणतः 20, 22, 25 वर्षाचा मुलगा त्यांच्या दुकानामध्ये काम करायचा. बरेच वर्ष त्याने त्या दुकानात काम केलं. शेठजींचा स्वभाव खूप चांगला होता, वेळच्या वेळी पगार द्यायचे, कधी कोणाचा 1 रुपया इकडचा तिकडे करणार नाही, कधी कोणाचे पैसे बुडवणार नाही, भुकेल्याला अन्न देतील, ताणेल्याला पाणी देतील, असे खूप दयावान ते शेठजी होते. आणि एक दिवस काय झालं, त्यांच्या दुकानात काम करणारा जो मुलगा होता त्याचं निधन झालं. त्याच्या जवळजवळ 2 वर्षानंतर तो अचानक दुकानामध्ये काम करताना त्यांना दिसला. ते घाबरले नाही, त्यांनी बोलवलं त्याला, इकडे ये. तो आला, म्हणे का रे तू तर वारला होता. हो मी वारलो होतो म्हणे. मग आता तू दुकानात कसा, म्हणे काय झालं म्हणे तुझं. म्हणे मी वारलो तर होतो पण यमराजांनी मला मोठी पोस्ट देऊन टाकली म्हणे, मी पार्षद बनलो. म्हणे पार्षद काय असतं, म्हणे यम असतो ना म्हणे, मग यमाचे दूत असतात म्हणे, म्हणजे लाखो यमदूतांच्या वरती त्यांचा बॉस म्हणजे कोण, पार्षद म्हणे. तर माझं काम वगैरे बघून माझ्यावरती खुश होऊन त्यांनी म्हटले की तुला मी पोस्ट वाढवून देतो, तू आता पार्षद नको राहू, तू लाखो पार्षदांचा सुद्धा पार्षद म्हणजे लाखो पार्षदांचा तू कोण बन, बॉस बन. तर एवढी माझी पोस्ट तिथे खूप वाढली म्हणे. बरं तू असं काय पुण्य केलं म्हणे की तुला एवढी मोठी पोस्ट मिळाली. म्हणे नाही नाही पुण्य नाही, आमचा नरकाचा सिस्टम असा आहे म्हणे की तो जन्माला येतो, खूप सारं पाप करतो, परत नरकात जातो, परत जन्माला येतो, परत पाप करतो, परत नरकात जातो, परत जन्माला येतो, असं 100 वेळेला चक्र पूर्ण झालं की यमराज म्हणतात तुला नरकाचा पूर्ण सिस्टम माहीत पडला आहे, तर पुन्हा काही तू जाऊ नको, पुन्हा जाशील, पुन्हा पाप करशील, पुन्हा इथे येशील, पुन्हा तुला शुद्ध करून पाठवलं की तू पुन्हा पापच करशील. त्याच्यापेक्षा तू काय कर, यमदूत बनून जा, म्हणजे ना पाप ना पुण्य, फक्त आपलं यमदूतांचं जे काही काम असतं लिस्टप्रमाणे नावं बघणं आणि उचलणं तेवढं काम तू कर. ते करता करता पार्षद बनलो, पार्षदांचा पण आता पार्षद बनलो, आता मी यमराजांच्या खूप जवळ आहे. म्हणून मी इकडे का वर आला,
म्हणे काही नाही, आपल्या नगराच्या पुढे एक गाव आहे ना, त्या गावात अमुक अमुक व्यक्ती आहे, तो काही वेळाने प्राणत्याग करणार आहे, तर मी थोडा वेळ अगोदर येऊन गेलो म्हणून दुकानात तुम्हाला भेटण्यासाठी येऊन गेलो. आणि भेटण्यासाठी पण या उद्देशाने आलो की तुमच्यामध्ये 100 गुण चांगले, पण एक गुण आहे, देवाचं नाव तुम्ही घेत नाही, भगवंताची भक्ती करत नाही. तर भगवंताची भक्ती करायला आत्ताच लागून जा. आमच्या लिस्टमध्ये कधी कोणाचे नावं येतील ते आम्हाला पण माहिती नसतं, लिस्ट वरतून सँक्शन होत असते म्हणे. जे नावं असतील तेवढं आम्हाला डील कंप्लीट करावं लागतं, ते आमचं काम आहे. तर तुम्हाला सावध करण्यासाठी आलो, कारण तुम्ही माझे शेठजी होते, तुमचं मी नमक खाल्लंय, तुमची रोटी खाल्ली आहे, म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी मी आलो म्हणे. तर तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत जा म्हणे. म्हणे मग आज कोण आला म्हणे, आज अमुक अमुक व्यक्तीचा नंबर आहे, त्याला मी घेऊन जाणार आहे. ठीक आहे. कालांतराने परत काही महिने गेले, तोच पुन्हा दुकानात दिसला. त्याला विचारला आज का बरं आला म्हणे, आज काही नाही, आज आपल्याच आजूबाजूला कोणाचा तरी नंबर आहे. म्हणे तो कसं काय मृत्यूला प्राप्त होणार, तो चांगला हसता बोलता खेळता चालता फिरताय म्हणे. नाही, त्याचा टाईम भरलेला आहे, तो बैलगाडीतनं उतरणार, त्या बैलाचा दोर वगैरे सोडण्यासाठी बैलाजवळ जाणार, बैल काहीतरी कारणाने मान अशी फिरवणार आणि तेवढं निमित्त पुरेसं होऊन जाणार, त्याचा प्राणहरण करून मी यमलोकात निघून जाणार. तोच पुन्हा आला एक दिवस. शेठजी त्याला म्हटले की असं कर म्हणे, की तू जर माझ्या एवढ्या जवळचा आहे, यमराजांच्या जवळचा आहे, एवढे दिवस तू माझ्या दुकानात काम केलेलं आहे, आपले संबंध आहे, तर माझं एक छोटंसं काम कर म्हणे. मला एकदा स्वर्ग आणि नरक जिवंतपणे पाहायचं आहे म्हणे, तेवढी माझी इच्छा पूर्ण करतो म्हणे. असा काही सिस्टम आमच्याकडे नाही आहे जिवंत माणसाला आणण्याचा, पण तुमच्यासाठी मी यमराजांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. त्याने यमराजांना सांगितलं. यमराज म्हटले चालेल, काही हरकत नाही, तू घेऊन ये, पण त्यांच्या पाप आणि पुण्याचा हिशोब जर लक्षात येऊन गेला तर इथला हिशोब आम्ही इथे कंप्लीट करूनच त्यांना भूतलावर पाठवू म्हणे. मान्य असेल तर बघ म्हणे विचारून. तो आला पुन्हा आपल्या यमदूतांना पार्षदांना घेऊन आला. तो म्हटला बघा असा असा विषय आहे म्हणे. शेठजी म्हटले जीवनामध्ये काहीच पाप केलेलं नाही, एवढं प्रामाणिकपणे मी सांगू शकतो, त्याच्यामुळे मला काही यमाची भीती नाही, यमलोकाची भीती नाही. अगोदर यमलोक बघू, नंतर स्वर्गलोक बघू. ठीक आहे. उचललं तिथून, त्यांना यमलोकामध्ये घेऊन गेले. यमलोकामध्ये सगळं त्यांनी बघितलं, नरक वगैरे बघितला, यमदूत वगैरे बघितले, पापी जीवात्म्यांना शिक्षा कशी होते, यमाचा दरबार कसा असतो बघितलं. आणि नेमकं तिथे एक चर्मकार होता. चर्मकार म्हणजे जो चपलांचं काम करतो आपल्या, तो. त्याने शेठजींना ओळखलं आणि ओरडला, यांनी माझे 2 रुपये बुडवले, यांनी माझे 2 रुपये बुडवले. पार्षदांनी लगेच अटक केली, लगेच गिरफ्तार, लगेच यमराजांसमोर उभं केलं की तू असा असा ओरडतो यांच्या नावाने. म्हणे काय रे, काय सांगतोय म्हणे, यांनी माझे 2 रुपये बुडवले. शेठजींना म्हणे का हो शेठजी, तू काय सांगतोय, तुम्ही सांगताय मी काहीच पाप केलं नाही, तो म्हणतोय 2 रुपये बुडवले, तुमचं खरं खोटं काय आहे म्हणे. मग शेठजी म्हटले हो म्हणे, विषय असा होता, माझी चप्पल खराब झाली म्हणून त्याच्याकडे मी गेलो, त्याने चप्पल ठीक करून दिली, तर तो म्हटला 5 रुपये झाले. मी त्याला फक्त इतकंच म्हटलो की तू गावचा माणूस आहे, आपले संबंध आहे, काय 2 रुपये जास्त घेतो माझ्याकडनं, तू 3 रुपयेच घे. मी त्याला 3च रुपये दिले म्हणे. 2 रुपये त्याने तेव्हाच मागायचे, मी देऊन दिले असते. तो म्हणतो की तुम्ही 2 रुपये कमी दिले म्हणून मी 2 रात्र झोपलो नाही, मला माझे 2 रुपये पाहिजे. शेठजींनी खिच्यामध्ये हात टाकला, 20 रुपयाची नोट काढली. यमराज म्हटले इथे भारताची करन्सी चालत, भारतीय मुद्रा इथे चालत नाही म्हणे. जर हिशोब पूर्ण करायचा असेल तर 2 रुपयात तुमच्या शरीराचा जेवढा तुकडा निघेल तेवढा तुकडा काढून याला दिला की हा शांत होऊन जाईल म्हणे, याच्या मनाचा दाह निघून जाईल म्हणे, याला याचे पैसे मिळाल्यासारखंच ते होईल म्हणे. तर त्यांच्या शरीराचा तेवढा अवयव, पाठीचा एक भाग, एक चौकोनी तुकडा काढला गेला, तो दिला गेला, तेव्हाच त्यांचा हिशोब परिपूर्ण झाला. तर देवाच्या दरबारामध्ये एवढ्या बारीक बारीक गोष्टींची नोंद असते. तर या गोष्टीतनं तुम्ही काय तात्पर्य घेतलं असेल ते तुम्ही समजून घ्या. तर जे आपण या ठिकाणी वाचलं होतं ना, ही सत्य घटना मी तुम्हाला सांगितली. तर श्रोतेहो, त्याच्यानंतर मग त्याला स्वर्गामध्ये घेऊन गेले. स्वर्गात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं शरीर जे होतं ते पुन्हा चांगलं होऊन गेलं. चांगलं असं झालं की स्वर्गामध्ये कोणाला दुःख होत नाही, कोणाला भूक लागत नाही, कोणाला तहान लागत नाही, कोणी म्हातारं सुद्धा होत नाही. तिथे सगळ्या इच्छा परिपूर्ण करणारे जागोजागी कल्पवृक्ष लावलेले आहेत. तर स्वर्गामध्ये आणि नरकामध्ये खूप सारा फरक आहे. आणि या ठिकाणी मनुष्याने किती जरी चोरून लपून पाप केलं तरी त्याच्या प्रत्येक पापाचा इत्थंभूत हिशोब हा यमराजांपर्यंत जाऊन पोहोचत असतो. म्हणजे थोडक्यात कथा सांगता सांगते ते बसल्या बसल्या चुपचाप एखादी मुंगी जरी मारून टाकली ना, तर ते मुंगी मारल्याचं पाप सुद्धा एक तर भोगावं लागेल, एक तर वरती लिहिलं जाईल आणि पुढे प्रारब्ध रूपाने ते भोगावं लागेल, पण ते सुद्धा चुकणार नाही. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर, काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतैर, काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतैर. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी सदा सर्वदा देव सन्निध आहे. श्रोतेहो, जसं आपल्याकडे CCTV कॅमेरे, TV आहे, सगळ्या यंत्रणा आहे, तशा यमलोकात सुद्धा सगळ्या प्रकारच्या यंत्रणा सज्ज स्वरूपामध्ये आहेत. म्हणजे मी सांगितलं की मी अमुक पाप केलंच नाही, ते माझ्या जीवनाचा पूर्ण लाईफ रिव्ह्यू तिथे मोठ्या पडद्यावर मला दाखवू शकतील आणि माझ्या डोळ्यासमोर मला विचारतील हे जे केलं ते पाप आहे का पुण्य आहे, तू सांग मला, हे केलं का नाही केलं तू. इतकं डिटेल्स त्यांच्याकडे असतात की पूर्ण लाईफ रिव्ह्यू करू शकतात ते. आणि ज्या ज्या वेळेला तसं धर्मराजांना गरज पडते तसं तसं ते त्यांच्या यंत्रणांचा उपयोग करतात, त्या व्यक्तीच्या पूर्ण लाईफ रिव्ह्यू करतात आणि मग पाप आणि पुण्यांची इत्थंभूत गणना करून पुढे त्याला नरक लोकाला यातना भोगण्यासाठी पाठवून दिलं जात असतं. अर्थातच नरकात पापी लोक जातात, दक्षिण मार्गाने पापी लोक जातात, वैतरणा नदीमध्ये पण पापीच लोकांना शिक्षा दिली जात असते. जे लोक धर्माचं पालन करतात, सगळ्यांशी चांगलं वागतात, कोणाला आपल्यामुळे त्रास होईल असं ते वागत नाही, अशा लोकांसाठी ना नरक आहे, ना दक्षिण मार्ग आहे, ना यमलोक आहे. असे लोक स्वर्ग लोकाला, वैकुंठ लोकाला, साकेत धामाला जात असतात. या मार्गाने कोण जातं माहिती का? झोपलेलं कुत्र पाहायचं, मुद्दाम त्याला दगड मारायचा, झोपलेलं कुत्र दिसतंय तरी शेपटीवरनं गाडी न्यायची, असे जे उन्माद करतात, पापाचरण करतात ते लोक नरकात जातात. मग 4थ्या अध्यायामध्ये श्रीमन नारायण गरुडजींना विचारतायत, गरुडजी श्रीमन नारायणांना विचारताय की प्रभू मला त्या पापांचा हिशोब पाहिजे, म्हणजे त्या पापांची मला लिस्ट पाहिजे की असे काय काय पाप केले की वैतरणा नदीत पडावं लागतं किंवा त्या नरक लोकाला आपल्याला जावं लागतं. मग आता आपण 4था अध्याय बघणारी, त्याच्यामध्ये आपण हेच बघणार की कोणते कोणते पाप केल्याने मनुष्याला नरकाची प्राप्ती होते. पण हा अध्याय सांगताना माझी तुम्हाला सूचना आहे काय, की स्वतःवरती कोणी ओढून घ्यायचं नाही. का नाही ओढून घ्यायचं? तर हे श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितलं विश्वाच्या कल्याणासाठी. विश्व म्हणजे काय? सगळे लोक. मग सगळे लोक म्हटल्यावरती आज 8 अरब लोक संपूर्ण विश्वामध्ये, जगामध्ये राहत आहेत. मग सगळेच धर्मात्मा आहेत का हो? हे सगळेच पुण्यात्मा आहेत का? नाही ना. बरं, सगळेच धर्मात्मा नाही आहेत ना, सगळेच पुण्यात्मा नाही आहेत ना. मग जे पाप करतात त्यांच्यासाठी सांगितलं की कोणते कोणते पाप. आणि आपल्याकडनं पण एखादं छोटं मोठं पाप होत असेल आणि ते जर या अध्यायामध्ये निघालं तर आपलं आपण स्वतःला ते लक्षात आणून घ्यायचं आणि पुढे मग तसं पाप होऊ द्यायचं नाही. तर असो, आपण अध्याय बघू. तर श्रीमन नारायण गरुडजींना सांगते, गरुडा कोणत्या कर्माने, गरुडजी विचारता ही प्रभू कोणत्या कर्माने नरकाची प्राप्ती होते? तर जे सदैव दुष्कर्म करण्यामध्ये संलग्न असतात. म्हणजे काय, की चांगलं कर्म काहीच करत नाही, ते दुष्कर्मच करतील, ते वाईटच कर्म करतील. अजून श्रीमन नारायण काय सांगतायत गरुडाला, अत्यंत कोपाकटुताश्च वाणी, जे अत्यंत कोप करतात, खूप क्रोधी स्वभावाचे असतात. कटुताश्च वाणी, ज्यांच्याशी मनुष्य किती प्रेमाने बोलला तरी ते त्याच्याशी चिडूनच बोलतील, कटू शब्दांनीच बोलतील, चांगलं बोलणारच नाही, अशी जे अत्यंत कोपा कटुताश्च वाणी असतात ते. नंतर सांगितलंय दरिद्रताश्च. दरिद्रताश्च म्हणजे काय, की धन खूप आहे, पैसे खूप आहेत, पण तो दान करणार नाही, तो 1 रुपया कधी कोणाला दान करणार नाही, तो धनाचा 1 रुपया सत्कर्मात लावणार नाही, असे जे लोक असतात. किंवा नवीन चप्पल घेतली बघा 200 रुपयाची आणि 200 रुपये चप्पल 2 दिवसामध्ये हरून गेली. मग 2 दिवसात 200 रुपये चप्पल हरून, 200 रुपये चप्पल किती दिवस पुरली असती? किमान 2 वर्ष पुरली असती. तर 2 वर्ष मी चटके सहन करेल, धूळ माती सहन करेल, पण त्या पायांमध्ये मी संरक्षण म्हणून चप्पल घालणार नाही. का नाही घालणार? तर नवीनच घेतलेली चप्पल म्हणे माझी हरून गेली. थंडी खूप पडते, स्वेटर नाही घेणार, ते 2 पैसे वाचवतील. म्हणजे संपत्ती भरपूर आहे, त्याच्यासाठी 400-500 रुपये, 1000 रुपये खर्च करणं काही मोठी गोष्ट नाही. पण दरिद्रता त्याच्या मनाची आहे, दरिद्रता त्याच्या विचारांची आहे. त्याच्याकडे धनाची एवढी त्याने आसक्ती समजून घेतलेली, एवढी त्याला धनाची आसक्ती आहे की दान धर्मासाठी सोडा, स्वतःच्या परिवारासाठी पण सोडा, तो स्वतःसाठी पण 1 रुपया खर्च करण्याची मानसिकताच ठेवत नाही. तो सगळं धन काय करतो, साचवण्यामागेच असतो. जो धनाचा अशा पद्धतीने संग्रह करतो की तो स्वतःसाठी सुद्धा खर्च करत नाही किंवा घरासाठी, परिवारासाठी, आपल्या बंधू बांधवांसाठी जो खर्च करत नाही. आता असा व्यक्ती सुद्धा करोना नरकात जातो म्हणे, की तो त्या धनाच्या, म्हणजे धन असून सुद्धा तो घरातल्या परिवारातल्या लोकांचे हाल करेल, तो स्वतःचे हाल करेल, पण तो धन खर्च करणार नाही म्हणे गरुड. आता हे दरिद्रता सांगितलंय. गरीब हा व्यक्ती वेगळा असतो, गरीब व्यक्तीकडे खरंच काही नसतं म्हणून त्याला गरीब म्हणतात, बरोबर. पण दरिद्रता म्हणजे काय, की असून पण खर्च करण्याची ताकद नाही, त्याला म्हणतात दरिद्रता. ही विचारांची दरिद्रता सांगितलंय, मनाची आणि विचारांची दरिद्रता. नंतर श्रीमन नारायण सांगताय अत्यंत गोपाकटुताश्च आणि दरिद्रताच्या स्वजनेश वैरम. म्हणे गरुडा असे लोक असतात म्हणे की ते घरामध्ये आपल्याच आप्त इष्ट बंधू बांधवांशी, पत्नीशी, मातेशी, पित्याशी, मुलांशी, बहिणीशी, भावांशी, आपल्याच घरात, आपल्याच परिवारात काय करतात म्हणे गरुडा, वैर भावना ठेवतात. ते एकमेकांशी वैराप्रमाणे वागतात किंवा एकमेकांबद्दल वैर मनात ठेवतात. स्वजनेश वैरम.
तर असे लोक पण वैतरणा नदीमध्ये पडतात आणि नरकात जाता म्हणे गरुडा. स्वजनेषु वैरम नित्य प्रसंग कुलहीन सेवा, जे लोक वाईटच लोकांच्या संगतीमध्ये राहतात असे लोक. नंतर सांगितलंय कुलहीन सेवा, जे आपल्या घरातल्या परिवारातल्या लोकांची कधी सेवा करत नाही, कधी कोणाला म्हणजे घरात कोणी पाणी मागितलं तर त्यांना वृद्ध लोकांना पाणी पण नेऊन देत नाही, असे जे कर्म करतात म्हणे गरुडा, की जे आपल्या घरात परिवारात कोणाची सेवा करत नाही, तर असे लोक सुद्धा म्हणे गरुडा वैतरणा नदीमध्ये अगोदर दुःख भोगतात. 100 योजनाच्या वैतरणा नदीतलं दुःख भोगून झाल्यानंतर सुद्धा नरकात जातात. नंतर सांगितलंय गरुडा जे सदैव दुष्कर्मात संलग्न राहतात, वाईटच कामांमध्ये संलग्न राहतात, चांगल्या कामांपासून चांगल्या विचारांपासून सदैव दूर राहतात, असे लोक सुद्धा गरुडा वैतरणा नदीमध्ये पडतात आणि शेवटी नरक लोकाला जातात. म्हणजे ब्राह्मणाची हत्या करतात, जे संतांची हत्या करतात, जे ज्ञानी पुरुषांची हत्या करतात, अथवा त्यांचा भयंकर असा मोठा अपमान करतात, असे लोक सुद्धा वैतरणा नदीमध्ये पडून शेवटी नरक लोकात जातात. म्हणजे बाल हत्या करतात, भ्रूण हत्या करतात, किंवा स्त्रीची हत्या करतात वा कन्येची हत्या करतात, यांना पण तीच गती प्राप्त होते म्हणे गरुडा. त्याच्यानंतर जे गर्भपात करतात, गुप्तपणे पाप करतात, ते लोक सुद्धा नरक लोकाला जातात. जे गुरु म्हणजे आपल्या गुरूंचं किंवा देवाचं धन हडप करतात, किंवा स्त्रीचं अथवा बालकाचं धन हडप करतात, ते सुद्धा वैतरणा नदीमध्ये पडून शेवटी नरकात जातात. जे स्त्रीचा द्वेष करतात, जे विनाकारण स्त्रियांचा काय करतात, द्वेष करतात, ते सुद्धा नरकात जातात. त्याच्यानंतर जे कर्ज घेतात आणि परतच देत नाही, जे कर्ज घेऊन घेतात आणि परत करत नाही किंवा परत देत नाही, असे धन डुबवणारे किंवा बुडवणारे सुद्धा वैतरणा नदीमध्ये दुःख भोगून शेवटी नरक लोकाला जातात. अन्नात विष मिसळणारे, जे अन्न पदार्थांमध्ये विष मिसळून कोणाची हत्या करतात किंवा पशुपक्ष्यांची हत्या करतात, ते सुद्धा नरकात जातात. जे वाईट लोकांची संगत करतात, जे वाईट लोकांची संगत करतात, ते सुद्धा नरकात. जे वेद पुराणांची निंदा करतात, जे वेदांची पुराणांची शास्त्रांची निंदा करतात, ते सुद्धा वैतरणा नदीमध्ये पडून शेवटी नरक लोकाला जातात. जे दुःखी लोकांना बघून आनंदी होता, भरपूर सारे लोक असे असतात की दुसऱ्याचं दुःख बघून त्यांना आनंद होतो. एक मित्र होता, त्याचे 500 रुपये हरवले, त्याने दुसऱ्या मित्राला सांगितलं माझे 500 रुपये हरवले, शोधायला मदत कर. हा मित्र त्याला वरवर बोलतो की तुझं नुकसान झालं, मला खूप वाईट वाटतंय, पण त्याच्या मनामध्ये काय आहे, खूप छान झालं, तुझे 500 रुपये हरवले. तर दुसऱ्याचं दुःख बघून आनंदी होणारे जे लोक असतात, ते सुद्धा नरकात जातात. आणि दुःखी लोकांना बघून आनंदित होणारे म्हणजे सुखी लोकांना बघून त्यांना दुःख होतं, किंवा ते सुखी लोकांना दुःख देतात, पण मात्र दुःखी लोकांना बघून त्यांना दुःख होत नाही गरुडा. ते दुःखी लोकांना बघून अजून जास्त आनंदी होतात की बरं झालं, याचं नुकसान झालं, बरं झालं, याचं असं झालं. तर असे जे लोक असतात म्हणे गरुडा, हे सुद्धा कुठे जातात, नरक लोकाला. पुन्हा गरुडा जे देवालय नष्ट करतात, जे विनाकारण धर्माचा द्वेष करतात आणि आपले देवालय वगैरे मूर्त्या वगैरे खंडित करतात, किंवा देवांना भ्रष्ट करतात, किंवा त्या मंदिराचं पावित्र्य नष्टभ्रष्ट करतात, असे लोक नरकात जातात. जे जिवंत पाण्याची विहीर बुजतात, की जी विहीर ताणेल्याची तहान भागवू शकते, अशा विहिरीला बुजून टाकतात. जे तलाव नष्ट करतात, असे लोक सुद्धा वैतरणा नदीमध्ये पडून शेवटी नरक लोकाला अनेक कल्पापर्यंत यातना भोगतात. जे बाग बगीचे फुलझाडे नष्ट करतात, ते सुद्धा गरुडा नरक लोकाला जात असतात. माता पिता गुरु सत्पुरुषांचा अपमान करणारे, जे माता पितांचा गुरुजनांचा सत्पुरुषांचा अपमान करतात, ते सुद्धा गरुडा कुठे जातात, नरकात जातात. पंक्ती भेद करणारे, पंक्ती भेद कसा होतो माहिती का, आता समजा मी वाढतोय जेवायला, भरपूर 50 लोक जेवायला बसलेले आहेत आणि मी काय करतोय, आता गुलाबजाम वाढायचे, तर माझ्या ओळखीचे लोक दिसले की मी 2-3 गुलाबजाम जास्त, आणि माझ्या ओळखीचे नाही त्यांना छोटे छोटेच गुलाबजाम पाहून देतो, ओळखीचा दिसला का पटकन मोठा गुलाबजाम देतो. याला काय म्हणतात, पंक्तीभेद म्हणतात. मग अशा प्रकारे पंक्तीभेद जेवताना पंक्तीभेद व्हायला नको. जे एकाला वाढले तेच सगळ्यांपर्यंत वाढलं गेलं पाहिजे. अरे हा माझ्या ओळखीचा व्यक्ती बरं का, किंवा माझा मित्र आहे, मग त्याला 4 चमचे तूप जास्त, आणि जो ओळखीचा नाही त्याला अर्धा चमचा तूप, असा पंक्तीभेद कधीच होऊ द्यायचा नाही. तर पंक्तीभेद करणारे पण नरकात जातात. सीमा बळकणारे, सीमा बळकवणारे म्हणजे कसं, काही लोक कसं करतात की आता आपला शेताचा बांध आहे, तो कोरत बांध पुढे सरकवायचा आणि आपली हद्द वाढवायची, किंवा मुद्दामच कंपाऊंड देणार, मग जाऊ दे 2 फूट घालून दे, तिकडे बघू जेव्हाचं तेव्हा, आणि ती जागा आपण वापरू. तर अशा पद्धतीने सीमा, दुसऱ्याचं क्षेत्र बळकवून घ्यायचं, काबीज करायचं. तशी सीमा बळकवणारे सुद्धा कुठे जातात, नरकात. आत्महत्या करणारे, मग आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पण सांगितलेले, जो विष पिऊन आत्महत्या करतो तो नागाच्या योनीला पुढे जातो. 5व्या अध्यायात सांगतो मी तुम्हाला, सध्यापुरतं आपला अध्याय चाललाय गरुड पुराणातला, कोणत्या कर्माने नरकाची प्राप्ती होती. तर आत्महत्या करणाऱ्यांना सुद्धा नरकाचीच प्राप्ती होते. एवढ्या अनमोल मनुष्य देहाला छोट्या मोठ्या कारणांसाठी ते
त्याग करून टाकतात. किंवा मनुष्याने जीवनात असे कर्म करायलाच नको की त्याला त्याग करण्याची वेळ येईल. जो चांगल्या मार्गावर चालतोय, सरळ रस्त्यावर चालतोय, सत्शील मार्गाने चालतोय, त्याला जीवनामध्ये छोट्या मोठ्या अडचणी तर येतात, पण एवढी मोठी समस्या येत नाही की त्याला देहाचा त्याग करावा लागेल. जे मर्यादा सोडून व्यभिचारात्मक आपल्या मनासारखं कसं पण जीवन जगतात, त्यांचंच ते कर्म आत्महत्येसाठी त्यांना परावृत्त करायला कारणीभूत ठरत असतं. शस्त्र बनवणारे, जे शस्त्र बनवतात, जे मित्राचा द्रोह करतात, मित्राचा विश्वासघात करतात, मित्राचा द्रोह करतात, असे लोक सुद्धा नरकात जातात. जे दानामध्ये विघ्न आणतात, एखादा दान देतोय ना, देणारा आणि घेणारा याच्यामध्ये कोणीच विघ्न आणायचं नसतं, नाही तर विघ्न आणणारा सुद्धा तो त्या ठिकाणी दोषी बनत असतो, म्हणजे तो सुद्धा पापाचा भागी बनत असतो आणि त्याला त्या दानात विघ्न आणल्यामुळे नरकाची प्राप्ती होत असते. कथेची निंदा करणारे, मग कुठे भागवत पुराण असेल, शिवपुराण असेल, गरुड पुराण असेल, आपण ऐकलं नाही ऐकलं नसेल तर काही टीका टिप्पणी करायचीच नाही, आणि ऐकलं पण असेल ना तर त्याची निंदा न करता सांगायचं की त्यांनी खूप चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला, छान सांगितलं, व्यवस्थित सांगितलं, चांगलं सांगितलं, आम्हाला कळेल असं सांगितलं, पण निंदा करायची नाही. कारण कथेची निंदा करणं सुद्धा मोठं पातक सांगितलंय. नंतर खोटं बोलणारे आणि खोटं ऐकणारे हे सुद्धा नरकात जातात. म्हणून जो खोटं बोलत असेल त्याची संगत करायची नाही, आणि खोटं बोलणाऱ्याचं खोटं नुसतं हूं करून ऐकून सुद्धा घ्यायचं नाही. देईल ऐसे बोलून न देणारे, म्हणजे एखाद्याचे पैसे जर बाकी असले तर तो काय म्हणतो, हा चला तुम्ही या घरी तुम्हाला पैसे देऊन टाकतो, आणि घरी आल्यावर तो मग कोणाला तरी पुढे पाठवून द्यायचं, पत्नीला म्हणा, मुलीला म्हणा, मुलाला म्हणा, साहेब घरी नाही म्हणून सांगून द्या. तो आलेला व्यक्ती परत पाठवून द्यायचा. तो आशेने आला की साहेब मला म्हणजे आपले पैसे म्हणजे मिळतील बुवा असं म्हणून तो आला आणि त्याला परत पाठवून दिलं. तर अशा प्रकारे देईल असं म्हणून न देणारे, किंवा एखादी गोष्ट एखाद्याला जर देईल असं बोललं गेलं ना तर मग ती दिलीच गेली पाहिजे, अन्यथा मग आपण देईल असं म्हणायचं नाही. सहज आता एखाद्या वेळी आपण लहान बाळांना बोलतो की चल मी बाहेर गेलो ना, येताना तुझ्यासाठी कॅडबरी घेऊन येईल, आपण आपल्या कामाच्या याच्यामध्ये विसरून जातो आणि आपल्याकडनं काही ते अन्न होत नाही. पण आपल्याकडनं शब्द दिला गेला आहे ना, मग रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई, मग मात्र आपला शब्द आपण खोटा होऊ द्यायचा नाही. कारण त्याला आशा लागते ना, तो बिचारा त्या आशेवरती बसलेला असतो, आणि जेव्हा त्याच्या आशेचा भंग होतो ना तेव्हा त्याला खूप दुःख होतं, आणि त्याचं दुःख आपल्या पापाचं कारण बनतं. म्हणून मग ते वैतरणा नदीमध्ये जाऊन पुढे नरक लोकाला जाऊन दुःख भोगावं लागतं. आणि श्रोतेहो, प्रत्येक पापासाठी खूप वर्ष दुःख भोगावं लागतं असं बिलकुल नाही बरं का. काही पाप अशी असतात की नरकात नुसतं 2-5 मिनिटं गेलो तर त्या नरकाच्या नुसत्या भयानेच आपले पाप समाप्त होऊन जातात. जास्त काळ थांबण्याची पण गरज पडत नाही. जसं ज्याचं पाप असेल त्याच्यानुसार त्याची शिक्षा निश्चित केली जात असते. सगळ्यांना सारखी शिक्षा मिळते असं गृहीत धरायचं नाही. जो पशूंचा चारा पाणी नष्ट करतो, जो गायींचा पशुपक्ष्यांचा अन्न पाणी चारा पाणी काय करतो, नष्ट करतो, जो अहंकारी असतो, जो बलाचा, बुद्धीचा, सत्तेचा, धनाचा, पैशांचा, पदाचा, प्रतिष्ठेचा सदुपयोग करत नाही, म्हणजे याचा गैरउपयोग तो करतो. बुद्धी असेल तर विवादासाठी वापरेल, धन असेल तर गर्व करण्यासाठी वापरेल, बल असेल, ताकद असेल तर गरीब लोकांना त्रास देण्यासाठी वापरेल. असे जे असतात हे सुद्धा कुठे जातात, वैतरणा नदीमध्ये पडून नरक लोकाला जातात. बुद्धी विवादाय धनं मदाय शक्तींच साधो परिपीडनाय खलस्य साधो विपरीतमेत यदन्याय दानाय च रक्षणाय. बुद्धी असेल तर चांगल्या कामांसाठी वापरा, धन असेल तर गोरगरिबांना मदत करण्यासाठी वापरा, आणि ताकद असेल तर अनाथ लोकांचं रक्षण करण्यासाठी मनुष्याने वापरली पाहिजे, म्हणजे त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. जो या गोष्टींचा म्हणजे सत्तेचा, बुद्धीचा, बलाचा, धनाचा अहंकार करतो किंवा गैरउपयोग करतो तो मात्र नरकात जातो. मंगल कार्यात विघ्न आणणारे, जे चांगल्या कामांमध्ये विघ्न आणतात, एखाद्या घरी साखरपुडा असेल, काही असेल, काहीतरी कारणाने ते भांडण करून टाकायचं, मुद्दाम काही विक्षोभ करून टाकायचा, असं जे करतात ते सुद्धा नरकात जातात. जो विवाह मोडतो, मग विवाह मोडायचा नाही, पण आपल्याला जर खरोखर माहिती की मुलगा वाईट वळणाचा आहे आणि कुठल्या मुलीचं नुकसान होत असेल तर मग मात्र खरं सांगायला हरकत नाही. कथा समजते ना? पण मुद्दामून कोणाचं नुकसान होईल असं म्हणून जो कोणी विवाह मोडतो की कोणाचं चांगलं होतं म्हणून काहीतरी कारण सांगून मोडून टाकायचं, तर ते सुद्धा नरकाचे भागी बनतात. पैसे देतो असं सांगून न देणारे, एखाद्याचे पैसे बाकी असतील त्याला त्याने फोन केला व द्यायचे, मग त्याला सांगायचं देतो करून त्याचे नाही द्यायचे, असं जे करतात ते जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात, जे सार्वजनिक गोष्टींचं मालमत्तेचं सार्वजनिक गोष्टींचं काय करतात,
नुकसान करतात ते सुद्धा नरकाचे भागी बनतात. इथे श्रीमंत नारायण गरुडाला सांगते की गरुडा कोणी केलेलं पाप कोणाला भोगावं लागतं, असं पण होतं म्हणे गरुडा. गरुडजी म्हटले असं का बरं प्रभू, आतापर्यंत तुम्ही बोलत होते ना की ज्याचं पाप तो भोगेल, ज्याचं पाप तो भोगेल, मग आता तुम्ही असं कसं काय म्हणता. तर श्रीमंत नारायण गरुडजींना काय उपदेश करताय, काय सांगताय बघा. राजा राष्ट्रकृतम पापम, राष्ट्राने केलेलं पाप राजाला भोगावं लागतं, कारण राष्ट्राला सांभाळणं आणि राष्ट्रामध्ये दुराचार भ्रष्टाचार पापाचार होणार नाही याच्यावर लक्ष देणं कोणाचं काम आहे, राजाचं काम आहे. म्हणून राजा राष्ट्रकृतम पापम, राजा पाप पुरोहिता, राजा व्यवस्थित राज्य करतो का नाही करतो हे बघण्याची काम, हे बघण्याची जबाबदारी मंत्रिमंडळाची आहे. म्हणून राजाने केलेलं पाप त्यांच्या मंत्रिमंडळाला भोगावं लागतं म्हणे गरुडा. आणि गरुडा भरताच स्वीकृतम पापम, पत्नीने केलेलं पाप पतीला भोगावं लागतं आणि पतीने केलेलं पाप पत्नीला सुद्धा भोगावं लागतं म्हणे गरुडा. आणि त्याच्या पुढे श्रीमंत नारायण गरुडजींना सांगताय शिष्य पापम गुरुस्तता, अरे शिष्याने केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं म्हणे गरुडा. त्या गुरुचं हे कर्तव्य होतं की त्याने शिष्याला योग्य घडवायला पाहिजे होतं, त्याने त्याला घडवण्यामध्ये चूक केली म्हणून त्याने पाप केलं, म्हणून त्या पापांचा जबाबदार त्याचा गुरु आहे म्हणे गरुडा. तर राजा राष्ट्रकृतम पापम, राजा पाप पुरोहिता, भरताच श्रीकृतम पापम, शिष्य पापम गुरुस्तथा, शिष्याने केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं म्हणे राजा. अजून श्रीमंत नारायण गरुडजींना काय सांगताय बघा. चामडे विकणारे लोक, म्हणजे या पशूंचं गाई बैलांचं किंवा गुराढोरांचे चामडं काढून विकण्याचा व्यापार करतात ना, ज्याच्याने लेदरच्या वस्तू बनतात, हे चामडे विकणारे लोक, केस विकणाऱ्या स्त्रिया आणि विष विकणाऱ्या व्यापारी हे नरकाचे भागी बनतात. जे व्यभिचार करतात, जे अनियंत्रित स्वभावाचे असतात, जे आग लावतात, जे खोटी साक्ष देतात, जे सदैव वाईट बोलतात, जे आशा मोडतात, जे दोन लोकांमध्ये फूट पाडतात, जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात. गरुडा, हे जेवढे तुला सांगितले ना पाप करणारे मी, हे सगळे पाप करणारे चिन्हाने देहे नरकास्थिताना, हे निश्चित नरकाची प्राप्ती यांना होत असते गरुडा. म्हणून असं कुठल्याच प्रकारचं पातक मनुष्याकडनं झालं नाही पाहिजे की ज्याच्यामुळे मनुष्याला नरकाची प्राप्ती होईल. तर श्रोतेहो, या ठिकाणी आपण दिव्यश्री गरुड पुराणामध्ये अध्याय जो श्रवण केला तो कितवा अध्याय श्रवण केला, 4था अध्याय, कोणत्या कर्मांनी नरकाची प्राप्ती होते. आपण ही जी सगळी लिस्ट वाचली ना, ही त्याच कर्मांची वाचली की ज्या कर्मांनी मनुष्यांना नरकाची प्राप्ती होईल. मग आता श्रीमंत नारायण गरुडजी श्रीमंत नारायणांना विचारतं की प्रभू, हे जे पाप करतात हे नरकात जातात, यांचं पुढे काय होतं. तेव्हा श्रीमंत नारायणांनी सांगितलं गरुडा, हे नरकामध्ये कल्पांतापर्यंत यांच्या पापकर्माचे फलं भोगतात आणि पुन्हा उर्वरित फलं भोगण्यासाठी पशूंच्या रूपाने, पक्ष्यांच्या रूपाने किंवा मनुष्यांच्या रूपाने या भूतलावरती येतात आणि उरलेल्या पापांचे फलं ते काय करतात, भोगत असतात. मग बघा काय सांगताय श्रीमंत नारायण पुढे. ब्रह्महत्या करणारा क्षयरोगी होतो, जो ब्राह्मणांची, तपस्वींची, संतांची हत्या करतो त्याला क्षयरोगाची प्राप्ती होते. स्त्रीची हत्या करणारा किंवा स्त्रीची हत्या करणारा कुबडा होतो, कन्येची हत्या करणारा कोढी होतो, स्त्रीची हत्या करणारा गाढव होतो, कन्येची हत्या करणारा कोढी होतो, गायीची हत्या करणारा मात्र कुबडा होतो. गुरुपत्नीसोबत रत होण्याची इच्छा असणारा चर्मरोगी होतो, म्हणजे त्वचा विकारांचा रोगी होतो. खोटी साक्ष देणारा मुका होतो, खोटी ऐकणारा बहिरा होतो. म्हणून तुम्हाला मागच्या अध्यायात सांगितलं खोटं ऐकायचंही नाही आणि कोणी खोटं बोलत असेल त्याचं ऐकायचं नाही आणि खोटं बोलणाऱ्याची संगत सुद्धा करायची नाही. खोटं बोलण्याच्या संगतीमध्ये खरं बोलणारा राहिला ना, बघता बघता तो सुद्धा खोटं बोलायला लागतो संगतीत. संकारंग तो लगी जाता है, मोठे मोठे संत म्हणतात की संकारंग तो लगी जाता है. म्हणून अशा लोकांची संगत सुद्धा करायची नाही. मांस खाणारा उदराचा रोगी बनतो, मांस खाणारा उदराचा रोगी बनतो. मिष्टान्न चोरून खाणाऱ्याला गलगंड होतो. म्हणून साधा मंदिरामध्ये प्रसादाचा पेढा भेटला किंवा खडी साखर भेटली तरी एकटीनं खाता आपल्यासोबत जो कोणी असेल त्याला 4 दाणे त्यातनं वाटा म्हणून द्यायचे, पण मिष्टान्न एकटं खायचं नाही. सुगंधित वस्तूंची चोरी करणारा चिचुंद्री होतो. म्हणून सुगंधित वस्तू, कोणाचा स्प्रे पडलेला आहे मारून घेतला, वापरून घेतला, कोणाचा अत्तर पडलेलं घेतलं आणि लावून घेतलं, असं करायचं नाही. एक शब्द त्याला विचारायचं किंबहुना वापरायचं नाही. आपल्या आपल्या मालमत्तेचं, आपल्या आपल्या पैशांचं जे आपण आणलेलं आहे आपलं स्वतःचं जे आहे तेच फक्त वापरायचं. कामी पुरुष कामलंपट घोडा बनतो. जे अत्यंत कामी पुरुष असतात ते पुढच्या जन्मामध्ये कामलंपट घोडा बनतात. षटकर्म न पाळणारा ब्राह्मण वराह होतो. जो ब्राह्मण 6 प्रकारचे कर्म पाळत नाही असा ब्राह्मण वराहाच्या योनीला पुढे जात असतो. म्हणजे नरकातले भोग भोगून पुढे जेव्हा नवीन जन्म मिळेल तेव्हा त्याला कसला जन्म मिळेल,
वराहाचा. ब्राह्मणाचे 6 धर्म काय सांगितले? दान घ्या, कसं दान द्या, नुसतं घ्यायला नाही सांगितले, द्यायला पण सांगितलेलं आहे. यज्ञ करून घ्या, तसे आपल्या घरी सुद्धा यज्ञ करा. ज्ञान घ्या, तसं तुम्हाला असलेलं ज्ञान दुसऱ्याला द्या. हे षटकर्म सांगितलेले आहेत, हे करायला पाहिजे. आमंत्रणाशिवाय भोजन करणारा कावळा होतो, म्हणून आमंत्रणाशिवाय भोजन करायचं नाही. पण जर आपल्या आजूबाजूला कुठे भंडारा वगैरे असेल मंदिराचा, तो भगवंताचा प्रसाद ग्रहण करायला काही हरकत नसते. कारण भंडाऱ्याची पण आपण पावती वगैरे फाडत असतो, किंवा आपल्याकडनं आपण काहीतरी मदत करत असतो, किंवा समजा आमंत्रण आहे आणि त्यांनी आपली काही मदत पण घेतली नाही, आपल्याकडनं काही पावती पण घेतली नाही, तर मग त्या मंदिराच्या दानपेटीमध्ये आपण काही ना काही दक्षिणा टाकून द्यायची आणि मग त्या प्रसादाचा आपण लाभ घ्यायचा. किंबहुना मंदिराचा प्रसाद जर असेल किंवा देवाचा प्रसाद असेल तर त्याला मात्र दोष नाही आहे. फक्त श्रीमन नारायण इतकंच म्हणताय की गरुडा कलिकाल असल्यामुळे प्रसाद सुद्धा विश्वासपात्र व्यक्तीने दिला असेल त्याच्याच हातचा प्रसाद आपण काय करायचा? ग्रहण करायचा. अन्यथा अनोळखी व्यक्तीने दिलेला प्रसाद सुद्धा ग्रहण करायचा नाही. तो कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी तो ठेवून द्यायचा आणि भगवंताची क्षमा मागून घ्यायची. मनुष्य पापातनं मुक्त होतो. विष पिऊन आत्महत्या करणारा नाग बनतो. तुम्हाला मागच्या आठवड्यात सांगितलं होतं, विष पिऊन आत्महत्या करतो तो नाग बनतो. संध्या स्नान न करता भोजन करणारा ब्राह्मण बगळा होतो. जे ब्राह्मण सकाळी उठल्यानंतर संध्या करत नाही, ध्यान करत नाही, गायत्री मंत्राचा जप करत नाही, तसंच काही पण खातात, तसंच काही पण हे करतात, भोजन करतात, ते बगळ्याच्या योनीला जातात. गवत, चारा, कापूस चोरणारा मेंढा बनतो. म्हणून गवत, कापूस, कोणाच्या शेतामध्ये कापूस लागलेला आहे, आपल्याच वाटेला आपल्याच रस्त्याला जाता जाता शेत लागतंय, थोडासा कापूस घरी न्यायला तोडून घेतला, देवाला वाती करायला, देव मान्य करत एक तर विचारून घे, एक तर विकत घे, तर स्वतःच्या शेतातला असायला पाहिजे. व्यभिचारी करणारा अजगर होतो. जो आपल्या गुणवान चारित्र्य संपन्न पत्नीला सोडून तिच्या अप्रोक्ष बाहेरच काहीतरी व्यभिचार करतोय असा मात्र अजगराच्या योनीला जातो. मांस चोरणारा गिधाड होतो. जो मांस चोरतो तो गिधाड होतो. मित्राचा विश्वासघात करणारा कोल्हा होतो. मित्राचा विश्वासघात करणारा कोल्हा होतो. नवऱ्याचा अपमान करणारी स्त्री केसातली ऊ बनते. नवऱ्याच्या हितकारक शब्दांचं पालन न करणारी किंवा नवऱ्याचा वारंवार सातत्याने अपमान करणारी किंवा त्याला अपशब्द बोलणारी केसातली ऊ बनते. सासू सासऱ्यांचा अपमान करणारी स्त्री पाण्यातील जरू बनते. पाण्यातली जरू एक किडा असतो अळईसारखा, तो. व्यभिचारी पुरुष सरड्याच्या योनीला जातो. जो व्यभिचारी पुरुष असतो तो सरड्याच्या योनीला जातो. आणि व्यभिचार करणारी स्त्री 2 मस्तक असलेली सरितिनी बनते. शिष्यांना योग्य ज्ञान न देणारा गुरु बैल होतो. शिष्यांना जो गुरु योग्य ज्ञान देत नाही तो बैलाच्या योनीला जातो. जे गुरुद्रोह करतात असे बोखा बनतात. बोखा माहिती ना, मांजर आणि बोखा. तर जे गुरुचा गुरुद्रोह करतात की गुरूंकडनं ज्ञान घेऊन घ्यायचं आणि नंतर गुरुची विद्या गुरुवरच उलटवायची, स्वतःला गुरूंपेक्षा मोठं समजायला लागून जायचं, असे पुढे बोख्याच्या योनीला जातात. वन, बागा, फुलझाडे नष्ट करणारा वानर होतो. जे वन, बागा, बगीचे, फुलझाडे नष्ट करतात ते कोण बनतात? वानर बनतात. तांबूल पत्र चोरणारा गेंडा बनतो. तर तांबूल वगैरे जे असतं ते. सोने चोरणारा नखांचा रोगी बनतो. जे सोन्याचं चोरतात किंवा ते नखांचे रोगी बनतात. विषाचा व्यापार करणारा वृश्चिक होतो. जे विषाचा व्यापार करतात ते विंचवाच्या योनीला, वृश्चिकच्या योनीला जातात. दान न देणारा भिकारी होतो. जो दानामध्ये विघ्न आणतो किंवा जीवनकाळामध्ये अजिबात दान देत नाही तो निर्धन भिकाऱ्याच्या घरी जन्माला निर्धन भिकारी तो होत असतो. म्हणून याच अध्यायामध्ये श्रीमन नारायण गरुडजींना सांगितले, गरुडा, पूर्वजन्मामध्ये केलेल्या दानामुळे या जन्मामध्ये खूप सारं वैभव, खूप सारी लक्ष्मी प्राप्त होते. आणि पूर्वजन्मी दान केलं नसेल तर या जन्मामध्ये मनुष्य निर्धन, गरीब, भिकारी असा जन्माला तो येत असतो. म्हणून दानाचं खूप महात्म्य. श्रुते हो गौरवम प्राप्यते दानात नतु वित्तस्य रक्षणात स्थिती रुच्चे पयोदानात पयोधीना मद स्थिती गौरवम प्राप्यते दान. दान केल्यामुळे आपला मान सन्मान, यश, विजय, पद, प्रतिष्ठा आदी भरपूरशा गोष्टी वाढत असतात. जे दान आपण करतो ते विपुल प्रमाणामध्ये आपल्याचकडे परत येत असतं. म्हणून गौरवम प्राप्यते दानात नतु वित्तस्य रक्षणात. खूप धनाचा संग्रह करून तरी तुम्ही काय करणार आहे? म्हणून तर धनाचा धर्मासाठी थोडा तरी उपयोग करायला पाहिजे. 100 रुपयातले 10 रुपये तरी धर्मासाठी लावले पाहिजे. 1000 रुपयातले 100 रुपये तरी धर्मासाठी लावले पाहिजे. 10,000तले 1000 रुपये तरी धर्मासाठी लावले पाहिजे. इथे श्रीमन नारायण गरुडजींना सांगताय, गरुडा स्थिती उच्च पयोदानात. अरे ते ढग दर 4 महिन्यामध्ये पर्जन्याचं दान या भूमीला करतात. म्हणून त्यांची स्थिती किती उंच आहे. गरुडा कोणी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, एवढी उंच त्यांची स्थिती आहे. आणि तो समुद्र, एवढं पाणी असून पण त्या पाण्याचा कोणाला उपयोग पण करू देत नाही. ते पाणी कोणाच्या उपयोगामध्ये पण येत नाही. तर तो समुद्र कधी उच्चत्वाला गेलेला बघितलंय का तू? तो समुद्र कधी उच्चत्वाला गेला नाहीये. म्हणून स्थिती रुच्य पयोदानात पयोधीना मद स्थिती. ही गरुडा जो दान करतो त्याला ऊर्ध्व गती प्राप्त होते. त्याला प्रत्येकच गोष्टींमध्ये मान सन्मान, पद, प्रतिष्ठा, यश, वैभव, कीर्ती, लक्ष्मी सगळ्या गोष्टी दिगंत त्याच्या वाढत जातात.
म्हणून दानाचं खूप सारं महत्व आहे गरुडा. तर दान न देणारा कोण बनतो? भिकारी बनतो. जो फाशी घेऊन आत्महत्या करतो, तो वटवाघुळाच्या योनीला जातो. जो अग्नीमध्ये स्वतःला जाळून घेतो तो मात्र पतंग बनतो. जो पतंग दिव्याकडे बघून ते एक पतंग नावाचं किडं असतं, ते त्या दिव्यावरती झेप घेतं. आपल्याकडे त्याला काजबा वगैरे इत्यादी पण नावं आहेत, तर ते बनतो. आणि अशा प्रकारे श्रोतेहो श्रीमन्नारायण गरुडजींना सांगतं की गरुडा, अशा प्रकारे मनुष्याने केलेले पाप त्याला अनेक वर्षापर्यंत भोगावे लागतात. म्हणजे केलेल्या पापांचे फळं भोगण्यासाठी पहिले नरकात जातो. नरकात त्या पापांची शुद्धता होऊन पुन्हा उर्वरित पापांचा भोग भोगण्यासाठी तो मनुष्याच्या योनीला जरी आला तरी गरुडा तो सुखी होत नाही. तरी त्याला काही ना काही रोग व्याधी पीडा जन्मापासून त्याच्या पाठीमागे लागलेली असते म्हणे गरुडा. आणि पशुपक्ष्यांच्या योनीला गेला तर त्याला तिथे पण खूप सारे दुःख भोगावे लागतात म्हणे गरुडा. पशूंच्या योनीला गेला तरी थंडी ऊन वारा पाऊस, शेतीची अवजड कामं करणं, अवजड वस्तूंची ने-आण करणं, या सगळ्या गोष्टींसाठी मनुष्य जनावरांचा उपयोग करतो आणि त्यांना त्या पापांचे फल अशा पद्धतीने भोगावे लागतात म्हणे गरुडा. आणि ज्याप्रमाणे एखाद्या पक्षाचं घरटं जळाल्यानंतर किंवा तुटल्यानंतर मुडल्यानंतर तो पक्षी दुसरं नवीन घरटं बनवतो, त्याचप्रमाणे हे सगळे पापात्मा जीव आपल्या कर्मांचे फलं भोगल्यानंतर पुन्हा कुठेतरी आपलं नवीन घरटं म्हणजे नवीन घर किंवा नवीन एखाद्या मातेच्या उदरामध्ये आपली जागा निश्चित करतात म्हणे गरुडा. तर या ठिकाणी श्रोतेहो, दिव्यश्री गरुड पुराण याच्यातला फलकथन नावाचा हा 5वा अध्याय या ठिकाणी परिपूर्ण झालेला आहे. आता तुम्हाला मी आजचा अंतिम अध्याय सांगतो, तो म्हणजे 6वा अध्याय. आजचा 6वा अध्याय संपला की आपण कथेला विराम देऊ आणि बाकीचे अध्याय परवाला बघू. तर गरुडजी विचारतायत की हे प्रभू, हे जे तुम्ही सांगितलं की नरकात जातात, नरकातनं पुन्हा इतर पशुपक्ष्यांच्या प्राणीमात्रांच्या योनीला जातात आणि त्या सगळ्या योनीला गेल्यानंतर पुन्हा म्हणे ते मनुष्य रूपात जन्माला येतात. म्हणजे नरकातले पापी जीव मातेच्या उदरामध्ये कसा प्रवेश करतात? काय प्रश्न विचारलाय गरुडजींनी श्रीमन्नारायणांना? हे नरकातले पापी जीव मातेच्या उदरामध्ये कसा प्रवेश करतात? तेव्हा श्रीमन्नारायण गरुडजींना सांगते, गरुडा, इंद्राला लागलेल्या ब्रह्महत्येच्या शापापैकी चतुर्थांश भाग मासिक पाळींच्या स्त्रियांमध्ये असतो. या ऋतुकाळाच्या कालखंडामध्ये गर्भधारणा झाल्याने मलिवृत्तीचे संतान घरात जन्माला येते. गरुडा, ऋतुकाळापासून 14 रात्रीपर्यंत स्त्री गर्भधारणासाठी योग्य सांगितलेली नाहीये. आणि या 14 दिवसांच्या त्या कालखंडामध्ये जी गर्भधारणा होते ना गरुडा, त्याच्याने नरकातले पापी जीव त्या मातेच्या उदरामध्ये प्रवेश करता. अशौच अवस्थेमध्ये झालेल्या गर्भधारणेमुळे मलिन वृत्तीची संतान घरात जन्माला येते म्हणे गरुडा. हे श्रीमन्नारायणांनी गरुडजींना सांगितलं. तर श्रीमन्नारायण गरुडजींना सांगते, गरुडा, 4 दिवसापर्यंत ती घरामध्ये काम करण्याला पण योग्य नसते म्हणे. जेव्हा ती 5व्या दिवशी स्नान करते डोक्यावरनं पाणी घेऊन, तेव्हा ती शुद्ध होते. पण तेव्हा ती शुद्ध फक्त घरातलं काम वगैरे करण्यासाठीच तिला शुद्ध मानलं जातं. देवांची पूजा करण्यासाठी किंवा पितरांचं पूजन करण्यासाठी, संतांचं, महात्म्यांचं, तपस्वींचं, वृद्धांचं पूजन करण्यासाठी मात्र तिला योग्य मानलं जात नसतं. 7 दिवसांनंतर म्हणजे 1 आठवड्यानंतर ती देवतांच्या पूजेसाठी योग्य होते आणि जवळजवळ 11 दिवसांनंतर ती पितरांच्या पूजेसाठी योग्य सांगितलेली आहे. आणि 14व्या रात्रीनंतर 13व्या रात्रीनंतर ती गर्भधारणेसाठी योग्य सांगितलेली आहे. पण या ऋतुकाळाच्या कालखंडामध्ये गर्भधारणा जर झाली गरुडा, तर मात्र नरकातले पापी जीव त्या मातेच्या उदरामध्ये प्रवेश करतात. आणि मातेच्या उदरामध्ये बाळ कसं बनतं ते पण श्रीमन्नारायण गरुडजींना सांगतायत की प्रथमान्य तू करकन्यू, पंचान्य तू बुद्बुदम, आणि अशा पद्धतीने ते बाळ गर्भामध्ये बनतं म्हणे. की पहिल्या वेळेस बुडबुडा तयार होतं, दुसरा आणि त्याच्यानंतर 5 दिवसानंतर ते बोराच्या आठवडीप्रमाणे बनतं, 10 दिवसांनंतर ते पिंडाचा आकार घेतं म्हणे, अंडाकृती बनतं म्हणे गरुडा. आणि पहिल्या महिन्यामध्ये मस्तक तयार होतं, दुसऱ्या महिन्यामध्ये हात पाय, तिसऱ्या महिन्यामध्ये जननेंद्रिय वगैरे हे सगळं तयार होतं म्हणे गरुडा. गरुडा स्त्री गर्भवती झाल्यानंतर साधारणतः 84 ते 90 दिवस, तर हा जो 6 दिवसांचा कालखंड सांगितलेला आहे गरुडा, या कालखंडामध्येच तो जीवात्मा मातेच्या उदरामध्ये प्रवेश करत असतो म्हणे गरुडा. आणि अशा पद्धतीने ते बाळ त्या ठिकाणी जन्म होत असतो म्हणे गरुडा. आणि जन्म पण कसा होतो म्हणे गरुडा, तर ते एवढ्याशा गर्भाशयामध्ये त्या बाळाला
राहावं लागतं म्हणे. आणि त्या बाळाला त्या ठिकाणी मातेच्या उदरामध्ये जे काही छोटे छोटे जीवजंतू आहेत ते कुरुमी त्याला चावा घेत असतात, पण तो त्याचा प्रतिकार सुद्धा करू शकत नाही म्हणे गरुडा. गरुडा जेवढा त्रास बाळाला जन्म देण्यासाठी मातेला होत असतो तेवढा त्रास प्रत्येक सेकंदाला प्रत्येक कल्पाला ते बाळ गर्भामध्ये करत असतं म्हणे गरुडा. आणि जेव्हा ते बाळ 7-8 महिन्यांचा जो गर्भ होतो म्हणे गरुडा, त्यावेळेस त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होतं. आणि त्याला त्याच्या कितीतरी जन्मांचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो पुन्हा पुन्हा माझी स्तुती करतो आणि मला सांगतो की हे भगवंता, मला या मातेच्या उदरातनं बाहेर काढा, मला या मातेच्या उदरातनं बाहेर काढा. मी तुम्हाला कधीच विसरणार नाही प्रभू, मी तुम्हाला कधीच विसरणार नाही प्रभू. मला या मलमूत्रयुक्त या गर्तेतनं बाहेर काढा, मी तुमची भक्ती करेल. मी आता माझा मनुष्यजन्म वाया घालणार नाही. आणि या वेळेला मी त्याच्यावरती कृपा करून प्राण प्रसूती वायू त्याला पुढे ढकलतो आणि तो योनी मार्गातनं पुन्हा बाहेर येतो आणि श्वास घ्यायला लागतो. तसाच तो जोरजोरात रडायला लागतो. आत्तापर्यंत म्हणायचा सोहम सोहम, प्रभू तुमच्याशिवाय माझं कोण आहे, प्रभू तुमच्याशिवाय माझं कोण आहे. जन्माला आल्याला तो बाळ पलटून जातो म्हणे गरुडा. तो म्हणायला लागतो कोहम कोहम, म्हणजे रडायला लागतो कोहम कोहम. कोण आहे तुम्ही, कोण प्रभू, कोणाला शब्द दिला भक्ती करेल आणि कोणाला सांगितलं तुमची सेवा करेल, कोणाला सांगितलं मी तुमचा नाम जप करेल, मला सांग तुमचा काय संबंध, असं म्हणून तो बाळ बदलून जातो म्हणे गरुडा. आणि मग काय होतं, माझी माता माझे पिता आप्त इष्ट बंधू बांधवांमध्ये इतका तो मायेच्या पडद्यामध्ये वशीभूत होऊन जातो म्हणे गरुडा की माझं 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 करता करता कधी तो मोठा होतो, कधी त्याचं लग्न होतं, कधी प्रपंचात पडतो, कधी म्हातारा होतो, कधी पुन्हा मृत्यूला प्राप्त होतो. याच्यातच त्याचं सगळं जीवन चाललं जातं म्हणे गरुडा. त्याच्याकडनं पुन्हा माझी भक्ती पण होत नाही, पुन्हा त्याच्याकडनं कुठल्या प्रकारचे सत्कर्म पण होत नाही आणि पुन्हा नरकात जातो. पुन्हा नरकातले पाप पुण्याचे फलं भोगून पुन्हा पशुपक्ष्यांच्या योनीला जाऊन पुन्हा कधी ना कधी कधी ना काही पुन्हा मातेच्या उदरामध्ये येऊन उलटा तो लटकतो म्हणे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननी जठरे शयनम. तो पुन्हा येऊन त्याच गर्भामध्ये जाऊन पडतो म्हणे गरुडा. पण तो भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूळ मते, असं तो करत नाही. म्हणजे काय, त्या भगवंताचं तो भजन करत नाही. बघा ना श्रोते, तुम्हीच बघा, आपलं जीवन बघा. लक्ष्मी विलासी बहुसौख्य वाटे, श्रीराम ध्याता मै कष्ट मोठे, प्रपंच वार्ता वदता विटेना, तुझवीन रामा मज कंठ वेना. प्रपंचातल्या गोष्टीत आपण दिवसभर एकमेकांशी बोलत राहतो, TV सिरियलमध्ये 4-4 तास आपण रमून जातो. पण थोडंसं भगवंताचं नाम स्मरण करायचं म्हटलं तर विचार करा, आपल्या मनाला सुद्धा किती कष्ट वाटतात. वास्तविक पाहायला गेलं तर नुसतं देवाचं नाव घ्यायला काय कुठल्या प्रकारचे कष्ट आहे, पण आपलं मन, आपली वाणी आणि आपलं मन आपलं असून पण आपल्या हातात नाही आहे, आपल्या वशीभूत नाही आहे, म्हणून तेवढंसं सुद्धा मनुष्याकडनं होत नाही. मग गरुडा हेच जन्माला आलेले नरकातले जे बालक असतात म्हणे, हेच मोठे होतात, त्यांना आसुरी संपत्ती प्राप्त होते म्हणे. कारण हे नरकातनं आलेले गरुडा, हे ना मातेला सुख देणार, ना पित्याला सुख देणार, ना यांच्यापासून बाहेर समाज सुखी राहणार. हे उदंड राहतील गरुडा, हे उत्मात करणारे राहतील. यांचे जे पूर्वसंस्कार आहेत ना पाप करण्याचे, ते जाणार नाही गरुडा. हे सगळ्यांना त्रास देतील आणि पुढे जाऊन यांचं काय होईल ते पण तुला सांगतो म्हणे गरुडा. ज्याप्रमाणे 2 सिंह असतात आणि एक मादा असते, तिच्याशी मिलन करण्याच्या अनुषंगाने ते 2 सिंह एकमेकांचे द्वंद्व करतात, युद्ध करतात. समजतंय ना? आणि त्यामध्ये एक सिंह काय होतो, मारला जातो. एखाद्या हत्तीनिशी संबंध करायचा आहे म्हणून 2 हत्ती एकमेकांची टक्कर करतात, त्याच्यात एक हत्ती मारला जातो. तसे पशुतुल्य जीवन हे जगतात म्हणे. याने याला चाकूच मारला, त्याने त्याला गोळीच मारली, याने त्याचं डोकंच फोडलं आणि अशा हाणामाऱ्या करण्यामध्ये हे म्हातारे पण होत नाही, चांगलं जीवन पण जगत नाही म्हणे गरुडा. हे कधी पण मृत्यूला प्राप्त होऊ शकतात म्हणे. यांचा मृत्यू यांच्या डोक्यावरती सवारच असतो म्हणे गरुडा. काल सदा अपने रस डोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, हरि का नाम जपो निश्वासर, हरि का नाम जपो निश्वासर, इसमें अब बरस महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या.
अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इस छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. तर श्रोतेहो, श्रीमन नारायण गरुडजींना सांगते, गरुडा हे अशाच पद्धतीने मिळालेलं एवढं अनमोल मनुष्याचं जीवन अशा पद्धतीने हे वाया घालवून देतात. हे अजिबात त्या जीवनाचं सार्थक करत नाही आणि यांच्यापासून जीवनामध्ये सुखी सुद्धा कोणीही होत नाही. तर श्रीमन नारायण गरुडजींना सांगतात की गरुडा, घरात जेव्हा बालक जन्माला येतो ना, तेव्हा मातेने आणि पित्याने त्याच्यावरती योग्य संस्कार करायला पाहिजे. प्रेम खूप करा, पण प्रेमाचा अर्थ असा नाही की मुलं बिघडून जातील, का त्यांच्या ते वाईट संगतीमध्ये जातील किंवा ते वाईट गोष्टी जीवनामध्ये करतील, एवढी पण त्यांना सूट देऊ नका. त्या प्रेमासोबत थोडा धाक गरुडा असायलाच पाहिजे. अन्यथा गरुडा, जे माता पिता आपल्या बालकांना योग्य संस्कार देऊ शकत नाही, नुसतं प्रेमच करतात, पण त्यांना अनुशासित करत नाही, त्यांना अनुशासन करत नाही, त्यांना चांगलं वाईट शिकवत नाही किंवा त्यांना धाक नसतो की आपण जर एखादी वाईट गोष्ट करून आलो तर आपल्याला वडील रागवतील, आपल्याला आई रागवतील, एवढे जे माता पिता प्रेम करतात, त्यांच्या प्रेमाने ते संतान बिघडते म्हणे गरुडा. ती माता शत्रू आहे गरुडा आणि ते पिता वैरी म्हणे. माता शत्रू पिता वैरी ये बालक न पाठयतः. त्यांनी व्यवस्थित संस्कार का केले नाही म्हणे गरुडा, ते दोषी आहेत म्हणे. तुला मागे सांगितलं होतं ना म्हणे, कोणाचं पाप कोणाला भोगावं लागतं, तर हे पाप माता पितांना सुद्धा भोगावं लागतं म्हणे गरुडा. म्हणून माता शत्रू पिता वैरी बालक न पाठयतः, व्यवस्थित संस्कार हे केले गेले पाहिजेत. बाळाला व्यवस्थित घडवलं गेलं पाहिजे. एक गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकली नाही, छोटं बाळ होतं, शाळेत जाऊन सिस्पेन चोरून आणली तर आई बोलली शाबास शाबास, वा वा, 2 रुपये वाचले, सिस्पेन चोरून आणली, फार आनंद वाटला. तेच बाळ मोठा गुन्हेगार झालं, फाशीची शिक्षा झाली, तेव्हा ते बोललं की आईला भेटायचंय. आई जवळ त्याने आईच्या कानाला चावा घेतला की मी जेव्हा तुला सांगितलं छोटा बालक असताना तेव्हाच तुम्हाला अनुशासित केलं असतं आई, आज एवढा मोठा गुन्हेगार बनलो नसतो, मला गुन्हेगार बनवणारी तू आहेस. म्हणून श्रीमन नारायण गरुड गरुडा, ते माता शत्रू आहे, ते पिता वैरी आहे, जे योग्य संस्कार बालकांना देत नाही. नंतर गरुडजी सांगतायत, ना शुभंते सभामध्ये हंसमध्ये बको यतः. अरे हंसांच्या कल्पामध्ये बगळा कधी शोभा देत नाही, म्हणून आपल्या बालकाला आपण हंस बनवायला पाहिजे. हंसामध्ये काय गुण सांगितलेले आहे ना, निरक्षर विवेके तू हंसो हंसो बको बका, हंस श्वेत बक श्वेत को भेद बक हंसयो, अरे निरक्षर विवेके तू हंसो हंसो बको बका. बगळा आणि हंस दिसायला जरी सारखे असले तरी हंसाकडे बुद्धी आणि विवेक आहे, तो बुद्धी आणि विवेक त्या बगळ्याकडे नाहीये ना. म्हणून आपल्या मुलांना आपण बुद्धिवानासोबत विवेकवान सुद्धा बनवायला पाहिजे. हे उत्तम उपदेश, उत्तम मार्गदर्शन या ठिकाणी गरुडजींना श्रीमन नारायणांनी केलंय. नंतर काय सांगतायत पुढे, जसे मुलं मोठे व्हायला लागले ना म्हणे, तसं त्यांची सोबत आणि संगत कशी आहे याच्यावरती माता पितांचं काटेकोर लक्ष असायला पाहिजे म्हणे गरुडा. जर वाईट व्यक्तीच्या संगतीमध्ये चांगल्या घरातला, चांगल्या परिवारातला मुलगा राहायला लागून गेला, संगत से गुण आत है संगत से गुण जात, लोहा जड़ा जहाज में पाणी में उतराय कबीरा, पाणी में उतराय. ते चांगल्या घरातलं पोरगं सुद्धा त्या संगतीने बिघडून जातं म्हणे गरुडा. या कलियुगामध्ये अरे त्याच्या खानदानात, त्याच्या बाप दादाने, आजोबा पंजोबाने कधी मदिरेला बघितलं सुद्धा नाही कधी कशी असते, कधी थेंबर त्याला चव घेतली नाही कशी असते. त्याच घरांमध्ये म्हणे गरुडा 17, 17, 18, 18, 20, 20 वर्षांचे मुलं ज्यांना मिशी पण धड आली नाहीये, ते दारू पिऊन घरात येतात. हा संगतीचा परिणाम असतो म्हणे गरुडा, हा अनुशासनाचा परिणाम असतो म्हणे गरुडा. याच ठिकाणी श्रीमन नारायण गरुडजींना सांगताय की वडील जर मुलाला रागवत असतील तर आईने मुलाची बाजू किंवा मुलीची बाजू कधीच घ्यायची नसते. आणि जर आई मुलाला किंवा मुलीला रागवत असेल तर वडिलांनी त्यांची बाजू म्हणजे मुलाची किंवा मुलीची बाजू कधीच घ्यायची नसते म्हणे गरुडा. या ठिकाणी श्रीमन नारायण गरुडजींना सांगतायत की ज्या घरामध्ये वडील रागवताय, बोलताय, आई वाचवते, त्या मुलांना विश्वास होऊन जातो की आम्ही काही करून आलो तर आमची आई आम्हाला वाचवून घेईल. आणि ज्या घरामध्ये आई मुलांना रागवते आणि वडील वाचवताय, त्या मुलांना विश्वास होऊन जातो की आम्ही काही करून आलो तर आमची आई आम्हाला वाचवून घेईल. आणि गरुडा विशेष म्हणजे जर मुलगा वडिलांच्या समोर आईला वाईट बोलला तर आईने काहीच बोलायचं नसतं, वडिलांनी त्याला शिकवायचं असतं, त्याला रागवायचं असतं, त्याला बोलायचं असतं, प्रसंग पडला तर 2 फटके मारायचे असतात. आणि जर तो आईसमोर वडिलांना विरुद्ध बोलला तर वडिलांनी काहीच बोलायचं नसतं, ती जबाबदारी आईची असते म्हणे गरुडा.
कारण पत्नीचं उत्तरदायित्व आहे सगळ्यात पहिले माझा पती मला महत्वाचा आहे, आणि पतीचं उत्तरदायित्व आहे सगळ्यात पहिले मला माझी पत्नी. तुझी आई आहे तो नंतरचा विषय, अगोदर ती माझी पत्नी. तुला आईची किंमत नाही, तुला आईशी असं बोलतो तू. म्हणून वडिलांनी त्याला काय करायला पाहिजे म्हणे, शिक्षा द्यायला पाहिजे, संस्कारित त्या मुलाला करायला पाहिजे. ज्या घरामध्ये माता पिता बाळांवरती नियंत्रण करू शकत नसतात, त्यांना योग्य संस्कार करू शकत नसतात, ते त्यांच्यासाठी शत्रू ठरतात म्हणे गरुडा. संगत खूप महत्वाची असते म्हणे गरुडा. आता आपल्या मुलांचे मित्र कोण आहे, संगत कोण आहे, त्याच्यावरती आपलं लक्ष असायला पाहिजे म्हणे गरुडा. अजून सांगितलंय की नुसतंच प्रेम उपयोगाचं नाही म्हणे गरुडा, प्रेमासोबत अनुशासन पाहिजे. आणि अनुशासन इतकं नको की त्यांना माता पितांचं प्रेमच मिळणार नाही, तर माता पितांना समतोल बनवता आला पाहिजे. नंतर विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांची लक्षणं सांगितलेत. कागचेष्टा बकोध्यानं श्वान निद्रा तथैवच अल्पहारी त्यागी विद्यार्थी पंचलक्षणं. कशी विद्या अभ्यास शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशी प्रगती केली पाहिजे हे श्रीमन्नारायणांनी गरुडजींना सांगितलंय. कागचेष्टा बकोध्यानं, थोडीफार मस्ती ठीक आहे, कावळा थोडा वेळ कावकाव करतो आणि आपल्या आपल्या कामाला लागून जातो, तो दिवसभर कावकाव करत नाही बसत. कागचेष्टा बकोध्यानं, बघा किती उंच उडतो तरी त्याचं लक्ष बरोबर आपल्या लक्षवरती असतं, आपल्या अभ्यासावरती असतं, बरोबर. कागचेष्टा बकोध्यानं श्वान निद्रा, कुत्र्याला कधी गाढ झोपलेलं बघितलंय का? नाही, ते सावध झोपतं. तसं विद्यार्थ्याने खूप वेळ गाढ असं झोपलं नाही पाहिजे, 8-10 तास. श्वानिद्रा बको ध्यान कागचेष्टा तैवच, कागचेष्टा बको ध्यान श्वानिद्रा तैवच अल्पहारी त्यागी, अल्प आहार केला पाहिजे आणि एकांतामध्ये बसून आपला अभ्यास केला पाहिजे. कारण श्रोतेहो, या जगामध्ये फक्त जग विश्व ज्ञानी पुरुषांनाच वंदन करतं आणि ज्ञानी पुरुषांनाच किंमत देते. मला खूप आनंद वाटतो जेव्हा एखाद्याला विचारावं ना, का रे बाळा कुठल्या शाळेला आहे? गुरुजी मी काणू शाळा आहे. गुरुजी मी इंग्लिश मिडियमला आहे. खूप आनंद वाटतो, कारण आजचं जग आहे ना श्रोतेहो, इंग्लिशचं आहे. आज जर जगाला जिंकायचं असेल तर इंटरनॅशनल लेवलला एकच भाषा वापरली जाते, एकच भाषा चालते, ती म्हणजे कोणती? इंग्लिश. मराठी आलंच पाहिजे, हिंदी आलंच पाहिजे, पण जसं मराठी आणि हिंदी उत्तम येतं ना, तसं इंग्लिश सुद्धा धाड बोलतच आलं पाहिजे. कारण जसं जग चाललंय त्याच्या बरोबरीने आपण चाललो तरच आपल्याला किंमत. आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे, तो बदल मनुष्याने करायलाच पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये खूप लक्ष द्यायला पाहिजे. ज्ञान तृष्णा गुरुर्निष्ठा सदा ध्येय लक्षणा एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम, हे 5 गुण विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये आत्मसात केले पाहिजे म्हणे गरुडा. आणि खूप ज्ञानी बनलं पाहिजे. वाईट मित्रांच्या संगतीपासून मनुष्याने लांब राहिला पाहिजे, अन्यथा तो या मनुष्य जन्माचा सर्वनाश करून घेतो किंवा सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही म्हणे गरुडा. म्हणून एवढं जर मनुष्याच्या जन्मामध्ये आपण भयंकर एवढा प्रवास करून, एवढ्या यातना सहन करून दुर्लभ मनुष्य जन्म प्राप्त करून घेतला आहे रे. शास्त्र पण सांगतं, ऋषी पण सांगतात, सगळे ग्रंथ पण सांगतात. बडे भाग्य मानुष तन पावा, बडे भाग्य मानुष तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथन गावा. तो मनुष्याचा जन्म आपण व्यर्थ घालायला नको. जेव्हा हे बाळ मोठे होतात ना गरुडा, तेव्हा यांना आसुरी संपदा प्राप्त होते. काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, अहंकार, गर्व. आणि जेव्हा ही आसुरी संपदा त्यांना प्राप्त होते तेव्हा ते स्वतःला मग आजच्या भाषेत बोलायचं तर भाई समजायला लागतात. मी अमुक प्रदेशाचा भाई, मी टमुक प्रदेशाचा भाई. आणि त्या 2 भाईंमध्ये जेव्हा एक गँगवॉर होतो म्हणे गरुडा, तेव्हा त्याच्यामध्ये एक भाई मारला जातो, म्हणजे एक मनुष्य मारला जातो. त्यालाच उदाहरण देऊन श्रीमन्नारायणांनी सांगितलं की 2 बलवान हत्ती एकमेकांची टक्कर करून एक हत्ती त्या टक्करमध्ये मारला जातो आणि आपलं जीवन नष्ट करून घेतो. तसं यांचं जीवन नष्ट होऊन जातं म्हणे गरुडा. तर अशा पद्धतीने मनुष्याने जीवन नष्ट करायला नाही पाहिजे. अरे इथे आपण आलोय याचे त्याचे भाई बनण्यासाठी नाही, सगळ्यांचे भाऊ बनण्यासाठी आपण आलेलो आहोत, सगळ्यांचे चांगलं वागण्यासाठी आलेलो आहोत. विनाकारण ताकद मिळाली म्हणून तिचा उपयोग कोणाचं नुकसान करण्यासाठी करण्यापेक्षा गोरगरिबांच्या कल्याणासाठी, अनाथ लोकांच्या रक्षणासाठी मनुष्याने वापरला पाहिजे. देवाने बुद्धी दिली तर बुद्धीचा उपयोग आपण लोकांच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे. आणि खूप सारं धन जर भगवत कृपेने आपल्याला प्राप्त झालं असेल तर ते धन सुद्धा गोरगरिबांच्या कल्याणासाठी मनुष्याने वापरलं पाहिजे. असं म्हणून श्रीमन्नारायणांनी गरुडजींना सांगितलं की गरुडा, बाकी प्रश्नांची उत्तरं तुला मी उद्या देतो, तुझे काही प्रश्न संपणार नाही आणि माझे उत्तरं देणं चालूच राहील. तर बाकीचा कथाभाग आपण उद्या बघू. तत्पूर्वक काही वेळासाठी आपण भगवंताचं नाम कीर्तन करू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.